शास्त्रज्ञांचा ग्रुप होता आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालली होती की जग फायनाईट आहे आणि जग मोजता येतं की नाही मोजता येतं वगैरे. एक ग्रुप म्हणत होता की नाही मोजता येतं, ऑब्जेक्टिव्ह आहे, मोजता येतं वगैरे. दुसरा म्हणला नाही मोजता येत. एका लेवलला ते शास्त्रज्ञ तो चिडला एकट्यातला, म्हणला अहो काय सांगता म्हणा तुम्ही मोजता येत नाही मोजता येत नाही, आपण इथे 7 लोक आहोत, हे खरंच आहे, यात काही दुसरं मत असायचं नाही आहे. तर तो जो होस्ट होता, यजमान होता शास्त्रज्ञ, त्यांनी आपल्या बायकोकडे बघितलं, हलकाच बघितलं, हसला आणि म्हणला हू नोज वेअर वन पर्सन एंड्स अँड द अदर पर्सन बिगिन्स. कारण त्यावेळेला त्याची बायको प्रेग्नंट होती. त्यामुळे मग हे आहे की मग व्यक्ती कुठून सुरू होते. बरोबर. मग तिथे 7 लोक आहेत की 8 लोक आहे. सो हा डिसिजन जो आहे ना, तो काही वस्तुनिष्ठ नाही आहे, तो तुम्ही घेतला. साधं गोष्ट, डायबेटीस कुठल्या याच्यात गेल्यानंतर मी मधुमेहाचा रुग्ण आहे आणि कुठल्या याच्यात असल्यानंतर मी हा वैद्यकशास्त्राने अनुभवातून पाहणीतून काढलेला जरी असला तरी शेवटी तो निकष आहे. तो वैद्यक कम्युनिटीनी एकत्र येऊन त्यांचं जे काही इंटरनल अप्स अँड डाऊन्स असतील त्याच्या साहाय्याने घेतलेलं नाही. मी अलीकडे वाचलं, मला माहिती नाही मला आठवतं ते नेमकं बरोबर आहे की नाही, पण मी अलीकडे आठवलं की भारतीय वैद्यक यांनी असं म्हटलं की नाही, हे जे मधुमेहाची जी तिकडची लक्षणं आहेत ती आपल्या इथल्या जेनेटिक याला तेवढी लागू नये, आपण असं रेंज धरूया. पण असं जर असेल त्याचा अर्थ काय की दिसतात तर क्वांटिटी, पण त्या क्वांटिटीचा आधार ऑब्जेक्टिव्ह आहे का नाही. त्यामुळे काय चाललं आहे की आपण आपल्या शरीराचं खूप क्वांटिफिकेशन करायला लागलो.